दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भागवत गीता जशी आहे तशी. आपण आज सुरुवात करणार आहोत अध्याय नंबर 4 ला. अध्याय नंबर 3 मध्ये आपण आतापर्यंत जे स्टडी केलं त्याच्यामध्ये मेनली आपल्याला 2 गोष्टी दिसल्यात. अर्जुनाला भगवंताने सांगितलं की कर्मयोग की ज्ञान योग, त्याच्यापैकी तुझ्याकरता सोयीस्कर मार्ग आहे कर्मयोगाचा. ज्ञान योगाचा मार्ग हा पण एक मार्ग आहे, उत्कृष्ट मार्ग आहे. आणि कर्मयोगानंतर ज्ञान मार्गच येतो सिक्वेन्स मध्ये. त्यानंतर अष्टांग येतो. त्यानंतर मग एकतर परमात्मावादी होईल तो ब्रह्मज्योतीमध्ये, किंवा भगवंताचा भक्त बनेल. सिक्वेन्स फॉलो करणार ते. पण तुझ्याकरता आता अर्जुना श्रेष्ठ मार्ग आहे कर्मयोगाचा. राईट. तू राजा आहेस, क्षत्रिय आहेस. आणि अशा प्रकारे 3रा अध्याय कन्क्लूड झाला होता. पण 3ऱ्या अध्यायाच्या एंडला तुम्ही बघाल, 3ऱ्या अध्यायाच्या एंडला अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंताने की मला यस कर्मयोगामध्ये कार्य करायचंय, पण या जगामध्ये काम, क्रोध, लोभ यांचा प्रभाव असल्यामुळे मी तुमची सेवा करण्यामध्ये मला काय अडथळा आहे. मग भगवंताने सांगितलं की हे काम कुठनं येतं, कामाची उत्पत्ती कुठनं होते, याला कसं कंट्रोल करायचं. आणि शेवटला तुम्ही बघायला गेलात लास्टचा श्लोक 3rd चॅप्टरचा, एवं बुद्धे परम बुद्धवा. बुद्धवा म्हणजे बुद्धू नाही एवं बुद्धे परम बुद्धवा. राईट. संस्थभ्य आत्मानम आत्मना जही शत्रु महाभाव कामरूप दुरासदम. राईट. याच्यामध्ये भगवंत म्हटले भौतिक इंद्रिय मन आणि बुद्धी, आपण भौतिक इंद्रिय मन बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे जाणून हे महाभाव अर्जुन मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे. राईट. आध्यात्मिक बुद्धीद्वारे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवरती विजय प्राप्त केला पाहिजे. बेसिकली यू नीड इंटेलिजन्स, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. राईट. तुम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान तुम्हाला भेटणार आहे गुरु शिष्य परंपरेतनं. म्हणून दॅट्स वाय 4था जेव्हा अध्याय चालू होतो तेव्हा याला कनेक्टिंग लिंक आहे ज्ञान कर्म संन्यास योग. सॉरी. हरे कृष्ण. ते काय क्लासरूम सारखंच झालंय. एक क्लास संपला की दुसरा क्लास, मध्ये ब्रेक नसतो ना, मग ते सगळ्या गोष्टी इकडे पसरलेल्या असतात. मग ते चार्जिंग कमी झाली त्याची. ओके. 10 मिनिटाचा ब्रेक, त्याच्यामध्ये पाणी पिऊन आलं बस. ओके. सो नाव म्हणून जेव्हा 4था अध्याय चालू झाला, तुम्हाला मी ब्रेकअप दिला नाही 4थ्या अध्यायाचा, अजून ब्रेकअप नाही दिला. ठीक आहे, ब्रेकअप देतो तुम्हाला. पहिली आपली सिरीज आहे. आता पूर्ण लिहू नका, जस्ट तुम्हाला सांगतोय. आता आपला श्लोक 1 ते 10 आपल्याला डिस्कस करायचं. त्याच्यामध्ये आपण आज पहिले 4 श्लोक डिस्कस करू नेक्स्ट 45 मिनिट्स. ठीक आहे. तर हा जेव्हा अध्याय चालू होता, ह्या अध्यायाचं टायटल आहे ज्ञान कर्म संन्यास योग, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले दिव्य ज्ञान. मग ह्या अध्यायाला दिव्य ज्ञान का म्हटलेलं आहे याचं तुम्हाला कनेक्शन कळलं आता. कारण मागच्या अध्यायाच्या एंडला भगवंत म्हणतात की तुला ज्ञान हवं अर्जुन. आणि अर्जुनाला ऍक्च्युअली काय आहे, ज्ञान योग. अर्जुन का विचार करत होता की मैं ज्ञान युग में जाना चाहता हूं, मैं ज्ञानी बनना चाहता हूं. एकतर ज्ञान हे आहे कनेक्शन की तुम्हाला आध्यात्मिक बुद्धीद्वारे, आध्यात्मिक ज्ञानाद्वारे या जगातील काम, क्रोध, लोभ, मोह यांच्यावरती विजय प्राप्त करायचा आहे. दुसरी अंडरस्टँडिंग ही आहे की अर्जुनाला वाटत होतं की मला या जगामध्ये एंटेंगल न होता ज्ञानी बनायचंय. राईट. बेसिकली म्हणजे मला शांतपणे मला अभ्यास करू द्या, शास्त्र समजू द्या, आणि मला जगातून मुक्त होऊ द्या. भौतिकतेतनं खतरनाक आहे हे पडके. पण आता इथे भगवान त्याला सांगतात, राइट, कि अर्जुन ऐसा नहीं होता है. आप जो सोच रहे हैं ना कि मैं 2-4 किताबें ले लूंगा, बैठ के पढ़ लूंगा और मैं ज्ञानी बन जाऊंगा, ऐसा नहीं होता है अर्जुन. तो कैसा होता है? आता तेच भगवान इथे सांगतायत कि आप ये मत सोचो कि आप अगर कर्मयोगी बन गए तो आपको ज्ञान नहीं मिलेगा. ऐसा नहीं है. उल्टा कर्म योग करने के बाद आपको ज्ञान प्राप्त होगा.
डायरेक्टली ज्ञान योग में जाने से ज्ञान नहीं मिलेगा, क्योंकि कर्मयोग का नेक्स्ट स्टेप है ज्ञान योग. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर इन ट्रू सेन्स कर्मयोगा विल इव्हेंच्युअली लीड टू ज्ञान योगा. राईट? हे कसं? तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं, ज्ञान म्हणजे ऍक्च्युली जस्ट थेरॉटिकल ज्ञान नव्हे. आपण 2-4 पुस्तकं वाचून आपल्याला, आता प्रभुपादांची पुस्तकं, त्याला एक्सेप्शन ठेवा, दे आर ऑल ग्लोरियस ऑलवेज. प्रभुपादांची पुस्तकं वाचणे म्हणजे डायरेक्टली भक्तिमय सेवा आहे. पण इन जनरल आपला असा ऍटिट्यूड असू नये की मैंने 2-4 श्लोक पढ़ लिए, मतलब 2-4 श्लोक मेमोराइज कर लिए, या थोड़ा मेरे अंदर विद्वत्व आ गया तो मैं ज्ञानी हो गया. नहीं हुए आप ज्ञानी, बिकॉज वी आर नॉट ज्ञानी टिल द पॉइंट वी आर एबल टू अप्लाय. आपण जोपर्यंत प्रॅक्टिस मध्ये त्याला आणू शकत नाही तोपर्यंत आपण ज्ञानी नाहीच होतो. ते म्हणजे जस्ट तुम्ही वाचलेत काही श्लोक आणि तुम्हाला पाठांतर झालंय. आता जसं मला पाठांतर झालंय, काही पॉइंट्स मला पाठांतरच असतात ते वाचून वाचून. पण जसं मी शाळेमध्ये शिकवता ना, शिक्षक असतात शाळेमध्ये, तुमच्यापैकी बरेच जण शाळेमध्ये शिक्षक आहात, राईट? आता तुम्ही 10 वर्षापासून जर भूगोल शिकवत असाल इयत्ता 10वीचा, आता तुम्हाला ते म्हणजे मला वाटत नाही वर्गात तुम्ही पुस्तक पण घेऊन जाता की नाही जाता. कुठला क्लास आहे? 12 वाजताचा क्लास आहे, भूगोल शिकवायचा आहे. ठीक आहे, बसा मुलांनो. आणि मग चालू होतं. फार फार पुस्तक जरी ठेवलं असेल तरी असं असं थोडं केलं, 1-2 मिनिटं झालं. कधी कधी पेपर मी तसं चेक करतो. जेव्हा 15 पेपर चेक करून होतात तेव्हा सॅच्युरेट होऊन जातं डोकं. नेक्स्ट. मध्ये मध्ये मी ते पेनाने पण प्रत्येक याच्यावर टिक करायचं. आता पेनाने पण टिक करायचं बंद झालंय. डायरेक्ट वायफाय सारखं सगळं असं स्कॅनिंग, शेवटली वरती 1 मार्क्स. म्हणजे ते जास्त झालं असं होतं. जेव्हा भरपूर भरून जातं आता आणि सगळे सेम असतात उत्तर ना, ते लगेच कळतं काय लिहिलंय, लगेच कळतं. आणि बरोबर जिथे चुकलं असेल तिथेच नजर जाते, हे चुकलेलं आहे इथे, हे इथे चुकलेलं आहे, तिथेच मार्क्स कट होतात. बाकी कॉमन असतं. ते 4 लोकांचे मिळाले अजून पेपर, मला 4 लोकच उरलेत ना, मिसिंग आहे त्यांचे. ते बघूया, भेटतील. नाही भेटले तर परत द्यायचे. ओके. तर बेसिकली प्रॅक्टिस केल्याने ज्ञान उत्पन्न होतं. प्रकृतीचे 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. जेव्हा आपण सत्वगुणामध्ये येतो ना, ऑटोमॅटिक नॉलेज डेव्हलप होतं. वेन वी लिव्ह लाईफ इन द मोड ऑफ गुडनेस. सी बेसिकली ज्ञान म्हणजे काय आहे? ज्ञान म्हणजे एकतर परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहेत, राईट? तुम्हाला ज्ञान जरी असेल, तुम्ही पाठांतर जरी केलं असेल, पण वेळ प्रसंगी ते ज्ञान वापरता येण्याची स्ट्रेंथ आपल्याकडे पाहिजे. ती स्ट्रेंथ किंवा ती परमिशन कोण देतं? परमात्मा सँक्शन करतं. इसको मैं दूं की नाही दूं अभी? समजा तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनला उभे आहात मोठ्या आणि तुम्हाला शब्दच आले नाही, अडखळला तुम्ही, कितीतरी तुम्ही हार्डवर्क केलं असेल, पाठांतर ते कामाचं नाही झालं, राईट? आणि आपण किती जरी चॅन्टिंग केलं असेल, पण आपण वैष्णवांचा भरपूर अपराध केला असेल, तर जेव्हा वेळ प्रसंगी आपल्याला भगवंत त्यांचं स्मरण नाही होऊन देणार, नील करून टाकतील ते, राईट? किंवा आपला ऍटिट्यूड तसा नसेल की सगळ्या गोष्टी विसरत असतात. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. भगवंत मध्ये मध्ये आठवून देतात. प्रॅक्टिस करने से ज्ञान आता है, राईट? रेकॉर्डिंग कधी कधी मी एक्स्ट्रा करतो, कधी कधी मिस होऊन जाते इकडे रेकॉर्डिंग. तर मला वाटतं आपले अर्धे लोक रेकॉर्डिंग ऐकूनच एक्झाम देतात. आहेत 100 लोक, क्लासला असतात 50 लोक. काय काय जोडीने असतात, त्यामुळे म्हणतील की नाही आम्ही 50 ते 100 होऊन जातो. व्हॉट एव्हर. तर हा, ते सँक्शन करायचं काम कोणाचं आहे? परमात्म्याचं सँक्शन करायचं काम आहे. विदाउट हिज सँक्शन नथिंग कॅन बी, आपल्याला येणारच नाही त्या स्मरणामध्ये. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, असं नाहीये की तुला वाटतं की मैं ज्ञान करूंगा. ज्ञान करने से ज्ञान नहीं आता है भाई मेरे. अभ्यास करो सेवा करने का, अभ्यास करो मेरे उपदेश का पालन करने का. उससे आपको एक तो ऑटोमेटिक ज्ञान उत्पन्न होगा, और पढ़ोगे तो उससे भी उत्पन्न होगा. 2 प्रकारे आपल्याला ज्ञान भेटतं. वाचून एकतर भेटणारच आपल्याला, पण त्या वेळ प्रसंगी अप्लाय करण्याची पण कॅपॅसिटी आपल्याला सेवा करण्यानेच येते शक्ती.
दुसरं, जरी तुम्हाला वाचता येत नसेल पण तुम्ही प्रामाणिक असाल, ते आपला सेक्शन येईलच पुढे. भगवंत हृदयातून आपल्याला ज्ञान देतात. ददामी बुद्धी युगम येन माम उपेन तिथे. म्हणून भक्ती मार्गामध्ये फक्त आपल्याला एकच गोष्ट हवी. तुम्ही किती शिकलेले आहात, नाही शिकलेले आहात, भक्तीशास्त्री केलंय नाही केलंय, आपल्या हृदयामध्ये सिन्सिअरिटी असेल की मला भगवंताची सेवा करायची, मला गुरुची सेवा करायची, दॅट्स इट. तुम्ही क्वालिफाईड आहात. भक्तीशास्त्री झालं तुमचं, भक्ती सगळं झालं तुमचं. आणि कधी कधी भक्तीशास्त्री करून सुद्धा जर आपल्या हृदयामध्ये ती भावना नाही, मला सेवा करायची, नम्र राहायचंय, अपराध टाळायचे, तर मग भक्तीशास्त्री म्हणजे जस्ट आपण ते एक नॉलेज म्हणून घेतलेलं आहे. बट इट डिडंट टर्न इनटू विस्डम. या दोन गोष्टी असतात ना, एक नॉलेज आणि एक विस्डम. नॉलेज म्हणजे नॉलेज डायरेक्ट तुम्ही वाचले, पण विस्डम म्हणजे प्रॅक्टिकली अप्लाय करता येते का ना तुम्हाला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणून भगवंत अर्जुनला म्हणतात, डोंट वरी अर्जुन, ये जो कर्म का मार्ग तुम फॉलो कर रहे हो ना, इससे अपने आप ज्ञान उत्पन्न होगा. और इथे आता भगवंत सांगतीलच पुढे 5व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये सिक्वेन्स मध्ये सांगत जातील, आणि 4थ्या अध्यायात सुद्धा सांगणार आहेत. पण आता स्पेशली 4th चॅप्टर मध्ये इथे जेव्हा बिगिन होईल हा अध्याय, ह्याच्यात तर भगवंत भरपूर ज्ञानाबद्दल सांगणार आहेत. आणि स्पेशली तुम्हाला जर या चॅप्टरचं टायटल दिसेल, या चॅप्टरचं टायटल आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग याचा तुम्ही जर लिटरल अर्थ घेतला, तुम्हाला लिहायचं तर लिहून घ्या. मी पहिले इंग्रजी सांगतो, नंतर मराठी तुम्ही ट्रान्सलेट करून घ्या. ज्ञान कर्म संन्यास योग याचा लिटरल अर्थ असा होईल, बाय द प्रॅक्टिस ऑफ संन्यास विदिन वन्स कर्मा. बाय द प्रॅक्टिस ऑफ संन्यास विदिन वन्स कर्मा अँड नॉट संन्यास ऑफ कर्मा. चालेल गुगली. बाय द प्रॅक्टिस ऑफ संन्यास विदिन वन्स ओन कर्मा अँड नॉट जस्ट बाय संन्यास ऑफ कर्मा. म्हणजे बेसिकली आता तुम्ही याला रेफर करा 2.47, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचिन, त्याचाच फोड आहे हा सगळा. दुसरा अध्याय जो आहे ना, तो पूर्ण गीतेमध्ये एक्सपांड होत जातो. म्हणजे भगवंत काय म्हणतात की या जगामध्ये अर्जुन, आपल्या कार्यांचा त्याग केल्याने तुला बुद्धी भेटणार नाही, तर कार्यामध्ये त्याग आणल्याने होईल. तुम्हाला कळलं का? कार्यामध्ये त्याग आणणे आणि कार्यांचा त्याग करणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळतं तुम्हाला? कार्यामध्ये त्याग आणणे म्हणजे काय, की आपण जेव्हा एखादा कर्म करतो, त्या कर्माशी आसक्त न होणे, की इसका फल मैं भोगूंगा, इसका भोक्ता मैं हूं या करता मैं हूं. नहीं, आप केवल सेवा कर रहे हो, सेवा करते रहो. मेवा लेने वाला मेवा लेगा, चिल्लाओ मत. वो खाली मेवा खा रहा है और मैं यहाँ पे फालतू में गाली खा रहा हूँ लोगों की. सेवा करते करते मेरा हाथ दुखने लगा, मेरा सर दुखने लगा, प्रसाद सर्विंग करते करते ऑथोरिटी उधर आराम से बैठ के खा रहा है, उसको सर्विंग करने के लिए 4 लोग है उधर, मेरे को खाली सेवा है, मैं एम जस्ट गिविंग. जे आपण असा विचार करायचा की अरे वो एंजॉय नहीं कर रहा है, वो भी सेवा कर रहा है, उसका अलग सेवा का अलग प्रेशर है, वो आप नहीं जानते. उसको 4 अगर सर्वेंट नहीं देंगे तो बेचारा वो सेवा नहीं कर पाएगा. एट द सेम टाइम जो सेवा घेता त्याने असा नाही विचार करू 4 सेवक है मेरे, 4 नौकर है, मैं बड़ा आदमी हूं. नो, नॉट लाइक दैट. एव्हरी लेवल हॅज अ डिफरंट अपग्रेडेड लेवल ऑफ कॉन्शियसनेस. अपने लेवल आपण विचार करायचा, मेरा अभी सेवा है, मैं सेवा कर रहा हूँ, उसका सेवा वो कर रहा है, उसका कॉन्शियसनेस जैसा रहेगा उसके हिसाब से उसको अवार्ड मिलेगा. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सदैव भजामि अहम्. जिस प्रकार चेतना रखोगे उस प्रकार का आपको अवार्ड मिलेगा. राइट. म्हणून ज्ञान कर्म संन्यास म्हणजे आपल्या कर्मामध्ये काय करायचं, आपल्याला संन्यास आणायचा आहे. आपल्या कर्मामध्ये आपल्याला संन्यास म्हणजे बेसिकली का, त्याग. आपल्या कर्मामध्ये आपल्याला भोगवृत्तीचा, कर्त्याचा संन्यास आणायचा आहे. मैं करता नहीं हूं, मैं भोग नहीं ले सकता, मेरा नहीं है. राइट. नॉट जस्ट बाय रिनन्सिएशन ऑफ वर्क, बट बाय रिनन्सिएशन विद इन वर्क. कळलं तुम्हाला? तेव्हा तुम्हाला उत्पन्न होईल ज्ञानयोग. ज्ञान उत्पन्न होईल तेव्हा. दॅट्स वाय म्हणून या चॅप्टरला म्हटलेलं आहे ज्ञान कर्म संन्यास योग. जब आप कर्म संन्यास, बेसिकली काय आहे तो शब्द फोडला तुम्ही असा होईल, जब आप कर्म संन्यास योग करोगे तो आपको ज्ञान प्राप्त होगा. आणि म्हणून ब्रॅकेट मध्ये खाली भगवंतांनी दिलेले, प्रभुपादांनी दिलेले दिव्य ज्ञान. राईट. क्लिअर? डोकेदुखी झाली ना? डोकेदुखी 10 मिनिटांमध्ये, 15-20 मिनिटांमध्ये डोकेदुखी असं झालं नाही ना. सिंपल. आपण आपले कर्तव्य करताना भोग भावना आणली पाहिजे, त्याग भावना आणली पाहिजे. त्यालाच म्हणतात कर्मसन्यास.
लोक म्हणतात की अरे बघा प्रभुपादाने किती सिम्प्लिफाय करून दिलेलं आपल्याला, किती सिंपल आहे भगवद्गीता. नंतर लोकांना समजत नाही, अरे क्या है इस संन्यास योग कर्म योग ये क्या है. इवन कधी कधी डिवोटी पण कन्फ्युज होतात, क्या हो रहा है यहाँ पे, उच्च कर्म निच्च कर्म, अकर्ता अकर्ता कर्म अकर्म विकर्म, क्या हो रहा है. म्हणून वाचणं पण जरुरी आहे, समजणं जरुरी आहे, पण अल्टिमेटली आपण जोपर्यंत सेवा करत नाही तोपर्यंत ज्ञान उतरणार नाही आपल्याला त्यामध्ये, हे पण जाणणं जरुरी, राईट. सो लाईक दॅट. मग आता जेव्हा हे सांगितल्यावरती जेव्हा आता तुम्ही फर्स्ट श्लोक वाचा, चला वाचा फर्स्ट श्लोक. उज्ज्वला पाटील माताजी वाचा. टेम्पल भूमिपूजन केलं ना तुम्ही तिकडे, त्यामुळे पहिला मान तुम्हाला. वाचा. प्रणाम. मी आलो नाही ना म्हणून तुम्हाला पहिले वाचन. वाचा. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम अव्ययम् विवस्वानमन्वे प्राह मनुष्वाक कवे अब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वनाला केला आणि विवस्वनाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. हरी बोल. ओके, हरे कृष्ण. ना आता तुम्ही विचार करा, इंटरेस्टिंग गुगली अशी याच्यामध्ये की जेव्हा हा चैप्टर स्टार्ट होतो तेव्हा सडनली सन गॉड मध्ये येतं. सन गॉड, सूर्य कहां से आ गया अचानक बीच में. अभी तो अर्जुन है, कृष्ण है यहाँ पे और भगवत गीता का बैटल फील्ड है, सॉरी कुरुक्षेत्र का. ये सन गॉड कहां से आ गए, सूर्यदेव. ये अचानक भगवान सूर्यदेव को क्यों लेके आ रहे हैं यहाँ पे. भगवान कह रहे हैं की ये ज्ञान, आता कंटिन्युएशन बघा कसं आहे. श्रीकृष्ण म्हणाले मी या अव्ययी. आता बघा, आणि इंटरेस्टिंग एक शब्द वापरलेला आहे, फार महत्वाचा शब्द आहे तो, त्याला तुम्ही नोट करून घ्या. परत फोर्थ याच्यामध्ये पण रिपीट होईल, सॉरी सेकंड मध्ये. भगवंतानी इवम विवस्वते योगम. चला इथे तरी थोडं क्लिअर आहे योग विद्या, पण जर तुम्ही अजून सेकंडला जाईल तेव्हा आणखी क्लिअर होईल. आपण तेव्हा तिथे त्याला हिट करूया, आता नको. तेव्हा आपण पुन्हा बॅक येऊ याच्यावरती रिटर्न. तुम्हाला नाही कळणार मी काय म्हणतो ते, तेव्हा कळेल जेव्हा मी तिथे आपण जाऊ. कारण माझ्या मल्टिपल अँगलनी ते चालत असतं डोकं, इकडे तिकडे पॉइंट कनेक्टेड असतात, थ्रेड्स. तर कारण पिक्चर पूर्ण मूवी बघतोय ना समोर मी, त्यामुळे तुम्ही म्हणाल की अरे इनको क्या कौन सा है, क्या क्या जोड़ते रहते हैं कुछ भी, हमको सीधा गीता बता दो और छुट्टी कर दो, क्लास अभी हमको जाना है, नित्यानंद त्रयोदशी की तयारी करनी है. ठीक आहे. तर आता कनेक्शन बघा तुम्ही. आता भगवंत म्हणाले की अरे ये सूर्यदेव को मैंने ज्ञान दिया था, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेवाला दिलेला आहे. मग सूर्यदेवाचा रेफरन्स कशाला अचानक इथे आलेला आहे. आणि ही योग विद्या म्हणजे कुठली योग विद्या. योग विद्या म्हणजे बेसिकली लास्टचा श्लोक 3ऱ्या अध्यायाचा, एवं बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्य आत्मनमात्मना जय शत्रु महाबाहो काम रूप दुरासदम. उस ज्ञान के आधार पर आध्यात्मिक तुम क्या करो, अपने बुद्धि को स्थिर करो. अर्जुन, उस योग विद्या को, उस बुद्धि को, उस ज्ञान को मैंने सबसे प्रथम क्या किया, सूर्यदेव को दिया है. मग आता भगवंत सूर्यदेवाचा रेफरन्स का देत आहेत, हे सांगण्याकरता की भगवत गीतेचा जो ज्ञान आहे तो केवळ सर्कमस्टेंशियल नाहीये. एक परिस्थितीला लागून दिला नाही की अर्जुन की समस्या थी तो अर्जुन बैटलफील्ड में आ गया, अभी उसको लड़ाई करने से हिचकिचाहट हो रही थी तो मैंने उसको बता दिया. लो, ऐसा नहीं है. गीता का ज्ञान अनादि काल से दिया जा रहा है. गीता इज इटर्नल. गीता क्या है, सनातन है. ये केवल अर्जुन के लिए नहीं कहा गया, अरे अर्जुन तुमको लगता है कि मैंने आपको आज गीता बता रहा हूं, नहीं. गीता अनादि काल से मैंने कई लोगों को बताई है, उसमें आप भी एक हैं. तो आपको अर्जुन प्रश्न विचारेल नंतर कि अरे इतने साल पहले वो गीता आपने बताई थी, आपको कैसे याद है, मुझे क्यों नहीं याद है. त्याला माहिती आहे भगवंत आहेत, भगवंत काय आपल्याला शरीर घेत नाही, पण तो आपल्या क्लॅरिफिकेशन करता विचारेल, ते नंतर 4थ्या श्लोकामध्ये येईल. आणि म्हणून याची सुरुवात होते की हे ज्ञान मी काय दिलेलं आहे, सूर्यदेव विवस्वान याला दिलेला आहे, जो मानव. आणि विवस्वानने तो कोणाला दिला, सॉरी, आणि विवस्वानने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला दिला. म्हणून बघा, जे मनू महाराजांनी लिहिलेले मनुसंहिता आहे, मनुस्मृती आहे, हे सगळे काय आहे, असं स्वतःच्या डोक्याने लिहिलेले नाहीयेत. माझे विचार म्हणून लोकांची पुस्तक असतात ना, माझे विचार,
असं नाहीये. ते भगवद्गीतेमधनं आलेलं आहे, ते भगवद्गीतेच्या आधारावरती लिहिलेले आहेत. हे मनुसंहिता किंवा जे काही शास्त्र लिहिलेले आहेत मनु महाराजांनी. लोक म्हणतात की आदमी, अरे आदमी ने नहीं लिखा है वो, उन्होंने लिखा है अपने विचारों को भगवत गीता के विचारों के साथ मेल लगाकर और उसको रेफरेंस लेकर, राइट, नॉट इंडिपेंडेंट. तो पहिली एक गोष्ट क्लिअर झाली की गीता काय आहे, सनातन आहे, इटर्नल आहे. गीता काय फक्त आपल्या भक्तिशास्त्री वाल्यांकरता सांगण्यात आली नाहीये. गीता ही सगळ्यांना सांगण्यात आलेली आहे. सगळ्या देश काळ परिस्थितीमध्ये ऍप्लिकेबल आहे ती. सूर्यदेव म्हणजे सृष्टीची कितीतरी अब्ज वर्षाची सुरुवातीला तेव्हापासून सांगण्यात आलेली गीता. आणि अशी सुरुवातीला आता दोन प्रश्न इथे उपस्थित होतात की भगवद्गीता सूर्यदेवाला का सांगण्यात आली, अर्जुनाला का सांगण्यात आली, तुम्हाला मला का नाही सांगितली. म्हणजे ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे, बट वाय कृष्णा चोज अर्जुन अँड नॉट एनी अदर पर्सन, त्याची पण कारण आपल्याला याच्यामध्ये दिसतील. तर आपण तात्पर्यामध्ये जाऊ, तुम्हाला दिसेल. तात्पर्यामध्ये वाचा, तात्पर्यामध्ये वाचा. कोण वाचेल? कल्पना चौधरी माताजी वाचा. तात्पर्य 40 गावामध्ये मंदिर बांधायचं आहे. तात्पर्य वाचा. प्रभूजी पहिल्या श्लोकाचं करायचंय ना तात्पर्य? पहिल्या श्लोकामध्ये आहोत आपण. या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनच अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. विशेषतः सर्व गृहलोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावायचे असते. याच तेव्हा नागरिकांना आवाज येतोय, वाचा तुम्ही. योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनांपासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि सर्व राजांचे तसेच गृहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राजांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान हरे कृष्ण. तर बेसिकली इथे तुम्हाला दिसेल 2-3 लाईन इंटरेस्टिंग आहेत. सर्वात पहिले आपण डिस्कस केले की हे ज्ञान कसं आहे, सनातन आहे. का? कारण आपली जी समस्या आहे काम, क्रोध, लोभाची, ही पण काय आहे, सनातन आहे. असं नाहीये की ही समस्या आज कलियुगामध्ये जीवाना होतीये, असं नाही की आज लस्ट, ग्रीड, एंगर विक्टिम आपण कलयुगातले जीव, अरे हम लोग बहुत दुखी तरसती हैं यार, कलयुग इतना, ऐसा नहीं है. सतयुग में भी ये प्रॉब्लम था, द्वापर में भी था, त्रेता में भी था, इस सृष्टि के प्रारंभ में भी था. सृष्टि के प्रारंभ जब हुआ सबसे पहिले तो ब्रह्माजी स्वतःच्या मुलीच्या मागे धावले होते. तुम्हाला माहिती ती भागवत मध्ये कथा आहे, राईट. तर ही प्रॉब्लेम, आणि इंद्रलोक, बाकी सगळ्या ग्रहांमध्ये 9व्या स्कंदामध्ये तुम्हाला ती भरभरून कथा भेटेल की डेमिगॉड्स कैसे यहाँ वहां से मारामारी करते हैं एक दूसरे के, चीना झपट्टी करते हैं, ये स्त्री मेरी है, वो राज्य मेरा है. तो बेसिकली दिस प्रॉब्लेम इज एक्झिस्टिंग इटर्नली, इन द सेन्स नॉट इटर्नली, इन द सेन्स की भौतिक जगामध्ये आपण नित्यबद्ध आहोत ना. मग ही समस्या सुरुवातीपासून आहे, म्हणून भगवंतांनी हे ज्ञान सुरुवातीपासून दिलेलं आहे, राईट. म्हणजे रेमेडी या जगामध्ये जेव्हा आपण आलो आणि आपल्याला दिसलं की अरे बापरे तो बहुत भयानक जगह है, यहाँ पे ये प्रॉब्लम क्यों आया मैं यहाँ पे, भगवान बोले रिलैक्स, अब आए हो ना यहाँ पे, अब इससे निकलने का रास्ता भी बताता हूँ. मेहनत तो तुमको करना पड़ेगा. अंदर आए ना तुम यहाँ पे अभी, तो अभी कोई ऑप्शन नहीं है, यहाँ पे रहना तो पड़ेगा, बट उसके साथ मैं आपको सॉल्यूशन भी दे रहा हूँ. इसको ऐसे फॉलो करो, ऐसे फॉलो करो, निकल जाओगे यहाँ से बाहर. सो दॅट्स वाय हे सुरुवातीला दिलं. आणि दुसरी गोष्ट राजांना दिलं, कारण राजा जे आहेत, आणि हे राजांनाच का दिलं, कारण राजांचं कर्तव्य आहे. प्रभुपाद असं तात्पर्यामध्ये लिहित आहेत की राजा म्हणजे काय, बेसिकली जो नागरिकांना रक्षण करतो, नागरिकांचं काय करतो, संरक्षण करतो, बरोबर ना. राजा म्हणजे बेसिकली पोलीस, क्षत्रिय, ऍडमिनिस्ट्रेटर्स, हे प्रजेचं काय करतात, रक्षण करतात. पण प्रजेचं रक्षण हे केवळ शारीरिक रक्षण करायचं नसतं, त्याचं रक्षण आध्यात्मिक पण करायचं असतं. तुम्ही म्हणाल की अरे आज देश में पीने के लिए पानी है,
रहने के लिए अच्छे मकान है, खाने के लिए अच्छा खाना है, त्याला आपण प्रसाद म्हणतो बाय द वे, है ना, और घूमने के लिए अच्छी गाड़ियां हैं, सब कुछ अच्छा आहे. मग तुम्ही ते एक इंटरव्ह्यू बघितला असेल त्या यांचा, प्रेमानंद महाराजांचा एक इंटरव्ह्यू आहे, यु नो, कॅबिनेट मिनिस्ट्री सोबत केलेला आपल्या सेंट्रल गवर्नमेंटचे. तर ते म्हणतात की अरे सब कुछ देने के बाद भी जब तक उनका बुद्धि जो विचार है उसको रेक्टिफाई नहीं करोगे तब तक ये लोग कभी सुधरेंगे नहीं. अच्छा खाना मिलने बाद भी, अच्छा घर मिलने के बाद भी ये लोग तभी भी चोरी करेंगे, गुनाह करेंगे, क्रिमिनल होंगे और एक दिन बर्बाद करेंगे वापस देश को. अभी आज आप 4 लोग अच्छे हो इसलिए देश को आगे लेके जा रहे हो, आगे बढ़ रहा है देश, लेकिन जब तक आप इस देश की प्रजा को अच्छा नहीं बनाओगे तब तक आप कभी भी देश को आगे नहीं ले पाओगे. म्हणून हे त्यांना पण माहिती आहे, मोदींना पण माहिती आहे, म्हणून तर राम मंदिर बांधतात, इस्कॉन मंदिरांना व्हिजिट करतात, है ना. त्यांना माहिती आहे, असं नाही की फक्त वोटिंग करतात. लोकांना वाटतं की वोट लेने के लिए है ना इस्कॉन वाले के पास आते हैं या फिर वोट देने के लिए राम मंदिर बनाते, ऐसा नहीं है. ये ऑल्सो अंडरस्टँड, त्यांना पण माहिती आहे मे बी पॉलिटिकल मुद्दा असेल नसेल, दॅट इज अनदर थिंग, यु नो. असं नाही की पॉलिटिकल मुद्दाच आहे, ही नीड आहे, समाजाची नीड आहे, आणि ऍक्च्युली पॉलिटिकल मुद्दा नाहीये, इट्स अ नीड आहे. आणि पॉलिटिकल मुद्दा म्हणजे काय असतो, समाजाची जी गरज आहे ते आपल्याला पूर्ण करून देणे जरुरी आहे ना. तुम्ही नुसतं रेल्वे बांधले, फ्लाईट बनवल्यात, गाड्या बनवल्यात, पण लोकांचं हृदय जर साफ नाही केलं, त्याच गाडीने एकमेकांना मारून मारणार ते लोक, सुसाईड करणार, मारामारी करणार, मग काय फायदा आला. तुम्ही डू केलं ते अनडू करतील. बऱ्याच देशामध्ये हेच चाललंय ना, लोक बनवतात समाज, सोसायटी उभी करतात, मग काय एकमेकांशी मारा करून मारा, डू अनडू, दिस नो बेनिफिट. दॅट्स वाय लोकांना कसं राहायला हे पण शिकवलं पाहिजे. नुसतं घर देऊन चालत नाही, त्या घरामध्ये कसं राहायचं ते पण शिकवलं पाहिजे. आता जे घर दिलेलं आहे ते तोडफोड करून ते लोक बाहेर पडणार, मारामारी करणार. सो दॅट्स वाय इथे यु नो तात्पर्य प्रभुपाद लिहितात की सर्व राज्याचे शासनाध्यक्ष, ग्रह लोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक, त्याच्यावरती कुठे गेले असतं. एक तर असतं प्रजेच्या शरीराचं रक्षण करायचं, म्हणजे प्रजेला ऍटलिस्ट, आता आपल्या देशाला रक्षण आहे की नाही, जे एनिमी कंट्री आपल्या आजूबाजूला आहे त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन आहे ना. कुठली कंट्री आपल्याला लगेच अटॅक करू शकत नाही. इव्हन विदिन कंट्री लॉ अँड ऑर्डर्स आहेत, व्यवस्थित चाललंय, पण दिस इज नॉट जस्ट प्रोटेक्शन. या प्रोटेक्शनने काम चालणार नाही. दुसरं प्रोटेक्शन आहे कामापासून प्रोटेक्शन देणे, काम, क्रोध, लोभ याच्यापासून प्रोटेक्शन देणे. जोपर्यंत ते प्रोटेक्शन देत नाही तोपर्यंत प्रोटेक्शन परिपूर्ण नाहीये, राईट. अँड दॅट्स वाय प्रभुपाद म्हणतात की एकतर दिले की राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावे, त्यानंतर यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून रक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी हे गीतेचे ज्ञान त्यांना देणे जरुरी आहे. मग भौतिक कर्मबंधनापासून म्हणजे बेसिकली लास्ट चॅप्टरचा लास्टचा श्लोक, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मनम आत्मना जय शत्रु महाभाव कामरूप दुरासदम. वो बुद्धि जो है वो मैंने दी है, और वो बुद्धि जब तक आप राजा एक प्रजा को नहीं प्रदान करता है तब तक एक्चुअली वो प्रजा की सेवा ठीक से नहीं कर रहा है, केवळ उनके शरीर की सेवा कर रहा है, उनके मन की रक्षा नहीं कर रहा है. म्हणजे विचार करा, आपल्या शरीरामध्ये, आपल्या सिस्टीम मध्ये महत्वाचं अंग कुठलं आहे, मन आहे की फक्त हे शरीर आहे, सांगा मला. बोला, डॉक्टर लोक आहेत ना इथे, कोण आहे डॉक्टर? डॉक्टर कोणी नाही आपल्याकडे, असं कसं होईल? स्पिरिच्युअल डॉक्टर आहेत तुम्ही सगळे. पण आपली जी पूर्ण आपण यंत्रणा बघितली, आपण एक शरीर आहोत आणि आपण मन आहोत. समजा आता आपण असं समजून घेतलं, मग फक्त शरीराची काळजी घेऊन चालेल का? मनाची काळजी घेणं जरुरी आहे ना. तुम्ही शरीराला भरपूर चांगलं खायला प्यायला दिलं, पण त्या बिचाराचं मन डिस्ट्रेस्ड आहे, कोणीतरी त्याला भरपूर शिवाय दिल्यात, किंवा रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा त्याला स्ट्रेस आहे, अननेसेसरी एन्झायटी आहे, तर त्याचा काय फायदा? ते भरपूर त्याला चांगला असून सुद्धा एक्सटर्नली चांगले कपडे, चांगलं राहायला घर, ही इज डिस्ट्रेस्ड. मग तो ताणतणाव दूर कशाने होऊ शकतो? अध्यात्माद्वारे. जेव्हा त्याचे काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळं दूर होतील तेव्हा तो शांत होईल ना. म्हणून इट इज अन इम्पॉर्टंट व्हायटल फंक्शन ऑफ द सोसायटी, ऑफ द किंग, टू टेक केअर ऑफ देअर इमोशनल वेलबिंग. तुम्ही तर म्हणतात ना, फिजिकल, इमोशनल, स्पिरिच्युअल वेलबिंग इज द कम्प्लीट वेलबिंग ऑफ द सोसायटी, राईट. मग कम्प्लीट कुठे होते? नाही होते. आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा चांगला PhD करून, इंजिनिअरिंग करून माझा मुलगा चांगला एकदम हे व्हायला पाहिजे. मग त्याला संस्कार नाही दिले तर काय करेल तो बिचारा? मोठा होऊन शिकेल,
आणि म्हणजे काही त्याच्याकडे आहे ते अंडू करेल, परत दारू पिणार, नशा करणार, मारामारी करणार. म्हणून हे फार महत्वाचं तात्पर्य इथे दिलेलं. तर अशा प्रकारे राजाचं कर्तव्य, आणि म्हणून शासन अध्यक्षांना प्रभुपाद काय म्हणतात की हे ज्ञान देण्यात आलेलं आहे. आणि आता हे ज्ञान कशा प्रकारे देण्यात आलेलं आहे? 3 गोष्टी दिलेल्या तात्पर्यामध्ये. तुम्ही जर पुढे गेलात, सर्व राज्याचे तसेच ग्रहलोकांचे शासन अध्यक्ष आपल्या नागरिकांना नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान 3 गोष्टीद्वारे देतात. कशाद्वारे? शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. या 3 गोष्टींची फोड चांगली सुंदर केली चैतन्य प्रभूंनी. ते म्हणतात की शिक्षण म्हणजे काय? 3 गोष्टी आहेत: शिक्षण, संस्कृती आणि भक्ती. शिक्षण म्हणजे काय? एज्युकेशन. मैं ये शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं. दिस इज एज्युकेशन नंबर 1. हे विज्ञान आहे, समजून घ्यायचं असं सगळ्यांनी. मी शरीर नाहीये, मी कोण आहे? आत्मा आहे. राइट. नंबर 2, अभी अगर मैं शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं, तो अभी ये जानने के लिए मुझे ऐसा एटमॉस्फेयर चाहिए ना मेरे आसपास. बेसिकली डिवोटी का एसोसिएशन चाहिए जिसमें मैं भक्ति कर सकूं, प्रैक्टिस कर सकूं, और मुझे समझ में आए कि मैं क्या हूं? आत्मा नहीं, सॉरी शरीर नहीं, मैं आत्मा हूं. तो अभी समझाने के लिए क्या है? भक्ति शास्त्री क्लासेस है, डिवोटी का संघ है, आप चैंटिंग करते हैं, गीता पढ़ते हैं, शास्त्र पढ़ते हैं, सत्वगुणी लाइफ जीते हैं, है ना. उससे क्या है, हमें धीरे धीरे समझ में आता है आई एम नॉट बॉडी, आई एम स्पिरिट सोल, मैं आत्मा हूं. राइट. आणि मग जेव्हा हे झालं की तिसरा मग काय होतो आयटम? तिसरा आयटम आहे भक्ती. मग आता भक्तीने काय होतं? मग आता तुम्हाला कळतं की ओके, मैं शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं, और मुझे धीरे धीरे समझ में आ रहा है आत्मा. लेकिन अभी आत्मा का फंक्शन क्या है? आत्मा ने करना क्या है? आत्मा ने क्या करना है? भगवान के साथ भक्ति करनी है, भगवान की भक्ति करनी है. तो वो डिवोशन आपको सिखाया जाता है. आणि ह्याचा एक अजून मेन फायदा काय आहे की व्हेन यू परफॉर्म भक्ती, आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपल्याला भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख या दोघांमध्ये तुलना करण्याकरता चान्स भेटतो. मग तुम्हाला कळतं ओके, भौतिक जीवन में सुख मैंने भोगा है, वो एक सुख है. भक्ति करने के बाद एक सुख मिलता है, वो एक सुख है. सो व्हेन देयर इज ए कंपैरिजन, तुम्हाला कळतं का सगळ्यांना? कल्पना चौधरीमध्ये तुम्हाला कळलं? नाही कळलं, बाउन्सर गेला. पॉइंट सांगतो परत. भक्ती केल्याने आपल्याला भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख या दोघांना तुलना करण्याची संधी भेटते. मग तुम्हाला कळतं की भौतिक सुख में इतना सुख नहीं है, आध्यात्मिक सुख में बहुत सुख है. तो मुझे भक्ति करना चाहिए और तेज, और अच्छा चैंटिंग करना चाहिए, है ना, क्वालिटी के साथ करना चाहिए. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राइट. दॅट इज कॉल्ड डिव्होशन. आणि मग त्याच्याकरता अशा प्रकारचा संघ बनवणे, यु नो, की त्याच्यामध्ये आपल्याला हायर टेस्ट भेटेल. हरे राम, हरे राम. हायर टेस्ट. मग आपल्याला हायर टेस्ट जेव्हा भेटेल तेव्हा जी लोअर टेस्ट आहे ती ऑटोमॅटिक निघून जाईल. आणि आजच्या समाजामध्ये कसं आहे, ना एज्युकेशन आहे, ना कल्चर है, ना डिवोशन है. एज्युकेशन, मैं ये शरीर ही हूं, मैं आत्मा नहीं हूं. सगळं तुम्हाला हे शिकवतात ना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. तुम ये शरीर है, इसके साथ जितना भोग करना है करो, मजा करो, कपड़े पहनो, अच्छे अच्छे कपड़े पहनो, अच्छे अच्छे जगह घूमने जाओ, अच्छा अच्छा खाओ पियो, एंजॉय. देयर इज नो एजुकेशन. उसके बाद कल्चर कैसा है, ज्यादा से ज्यादा बॉडीली कॉन्शियसनेस लाना है ना. नेक्स्ट जे कल्चर आहे आपल्याकडे ते कसं आहे, जास्तीत जास्त देहात्म बुद्धी कशी तुम्ही विकसित करू शकता त्याबद्दल सांगितलं जातं. कसं, जो समाजामध्ये सर्वात जास्त भौतिकवादी आहे त्याला तुम्ही हिरो बनवता. ये मेरा हिरो है, ये खान वो खान जो भी है, ये मेरे स्टार्स है, मेरे ड्रीम है मेरा, इनके जैसे बनना, इनके जैसे रहना, इनके जैसे खाना पीना. तो कैसे उसको समझ में आएगा? कल्चर ही नहीं है, एजुकेशन तो है ही नहीं, कल्चर भी नहीं है, तो भक्ति कैसे आएगा? भक्ति आने का सवाल ही नहीं है. अभी भक्ति आएगा किसका? गर्लफ्रेंड का भक्ति आएगा, बॉयफ्रेंड का भक्ति आएगा, भौतिक चीजों के लिए भक्ति आएगा, खत्म. सो दॅट्स वाय म्हणून आपल्या समाजामध्ये अधोगती होत चाललेली आहे. कारण कल्चर नाहीये, सॉरी एज्युकेशन नाहीये, कल्चर नाहीये, डिवोशन नाहीये. मग आता इस्कॉन जी संस्था ते काय करते? इस्कॉन संस्था आपल्याला एज्युकेशन देत आहे कि आप कौन है, हम कौन है. उसके बाद इस्कॉन संस्था हमारे लिए, इस्कॉन या फिर कोई भी आध्यात्मिक संस्था जो जेन्युइन प्रामाणिक 4 संप्रदाय में आती है, वो हमें क्या कर रही है? एजुकेशन के बाद कल्चर दे रही है. कल्चर यानी कि बेसिकली एसोसिएशन ऑफ द डिवोटीज वेयर यू कैन प्रैक्टिस. अभी प्रैक्टिस करना है ना कि मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूं, इसका अभी अभ्यास करो. कैसे?
अभी आत्मा अगर मैं हूं तो आत्मा के कर्तव्य क्या है? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याचा अभ्यास करा, शास्त्र वाचा, सेवा करा, राईट. आणि मग इव्हेंच्युअली हे करता करता डिव्होशन आपल्याकडे उत्पन्न होईल. मग आपल्याला कम्पेअर करायला चान्स भेटेल की भौतिक सुख, आध्यात्मिक सुख. अभी समज में आ रहा है, आध्यात्मिक इम्पॉर्टंट आहे, राईट. पण मोरलेस बघायला गेलं तर ऍटलीस्ट या दोन गोष्टी आपल्याला पहिले भेटतात. कुठल्या? एजुकेशन, कल्चर. भक्ति अपने ऊपर डिपेंड है, कैसा करना है. इस्कॉन आपको ज्यादा ज्यादा क्या कर सकता है? एजुकेशन दे सकता है, कल्चर दे सकता है. बाकी संघ में आने के बाद क्या करना है आपके ऊपर डिसाइड. ऑप्शन आपके ऊपर छोड़ दिया है, बताया है क्या करना है क्या नहीं करना है, बट देन यू हैव टू डिसाइड, राइट. लाईक दॅट. मग आता इथे जे भगवान सांगतायत की मग आता क्षत्रियांचा रोल काय आहे 3 याच्यामध्ये? कल्चर, एज्युकेशन, डिव्होशन. मी एवढा वेळ का घालवतो कारण या चॅप्टरचा बॅकग्राउंड आहे पूर्ण. मैं म्हणाल की एक ही श्लोक में 1 घंटा बस क्लास खत्म हो गई. ऐसे तो हमको 10 साल लगे भक्ति शास्त्र के लिए. ऑलरेडी 2 वर्ष झाले ना आपल्याला. 1 वर्ष झाले की 2 वर्ष झाली? 2 वर्ष झाली. चांगली प्रगती आपली. 2 वर्षामध्ये आपण 3 वर्ष झाले प्रभूजी आपल्याला. काय पण 2 वर्ष झालेत. असं 3 वर्ष, आता 4थं वर्ष होईल तसं बघायला गेलं तर. आता इयरची स्टार्टिंगच आहे ना, फेब्रुवारीच आहे. 3 कसं काय? ठीक आहे, हो, या वर्षात पूर्ण होऊन जाईल. मागची बॅच आमची होती ती मी आय थिंक 4 वर्षामध्ये पूर्ण केली होती. तुमची 3 वर्षात पूर्ण होऊन जाईल, राईट. तर मग आता इथे जे कल्चर एज्युकेशन आहे ते कोण देतं? ब्राह्मण देतं. आणि कोणाच्या माध्यमातून देतात? ते क्षत्रियाच्या माध्यमातून देतात. ब्राह्मण जे आहेत, क्षत्रिय जे आहेत त्यांचा रोल काय आहे? आता 2 एंटिटी समजून घ्या, ब्राह्मण आणि क्षत्रिय. क्षत्रिय ब्राह्मणांना अपॉइंट करतात, टीचर लोकांना. ये एजुकेशन तो लोगों को सिखाओ शास्त्र से. एजुकेशन क्या है, कल्चर क्या है. अभी सेकंड लेवल कल्चर. कल्चर मतलब बेसिकली क्या है? एटमोस्फियर. जो कोई नहीं सुनेगा उसको हम ठीक करेंगे शास्त्र से. आप शास्त्र से पढ़ाओ, ब्राह्मण लोग शास्त्र से पढ़ाएंगे, आणि जे लोक शास्त्र ऐकणार नाही त्यांना आम्ही शास्त्राने ठीक करू. म्हणून या 2 एंटिटी फार महत्वाच्या आहेत समाजामध्ये, ब्राह्मण आणि क्षत्रिय. आणि आज तेच बिचारे मिसिंग आहेत. सगळं कोण आता कॅप्चर केलंय? वैश्य लोकांनी कॅप्चर केलेलं आहे आणि शूद्र लोकांनी. कसं समाजाची प्रगती होणार? शूद्र आणि वैश्य या लोकांचं जीवन म्हणजे काय आहे? आहार, निद्रा, भय, मैथुन, बस. उसके अलावा इनको कुछ मालूम नहीं होता है. मग लोक म्हणतात की क्या ब्राह्मण मतलब क्या तू कास्ट जाति वाला ब्राह्मण? नहीं, ऐसा ब्राह्मण नहीं. जो कृष्ण विज्ञान में पारंगत है ऐसा ब्राह्मण चाहिए हमें. जो नित्यानंद प्रभु का रिप्रेझेंटेटिव्ह ऐसा ब्राह्मण चाहिए हमें, कास्ट वाला ब्राह्मण नाही, राईट. मग दॅट्स वाय भगवंत इथे म्हणतात की हे विज्ञान मी कोणाला दिलं? क्षत्रियांना दिलं. आणि क्षत्रियांनी ब्राह्मणाच्या माध्यमातून या शास्त्राला, या नॉलेजला इम्प्लिमेंट केलं. आणि ज्या लोकांनी ऐकलं नाही त्या लोकांना हरी बोल कुरुक्षेत्र युद्धामध्ये आणलं त्याला. चलो आप ऐसे नहीं सुनोगे, आप ऐसे गीता नहीं पढ़ सकते, मैं आपको गीता पढ़ाऊंगा बैटल फील्ड में, डायरेक्ट मुक्ति. आपको ऐसी मुक्ति नहीं मिल सकती, चलो वहां पे, राइट. सो आणि म्हणून अशा प्रकारे या तात्पर्याला प्रभुपाद कंक्लूड करतात. तुम्ही पुढे गेलात या तात्पर्याच्या पुढे 5 नंबर 158 वरती प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीता काल्पनिक नसून, प्रबंध नसून प्रामाणिक ग्रंथ आहे. आणि ते समजवण्याकरता प्रभुपादांनी संपूर्ण गीतेचा इतिहास दिलेला, वर्षानुवर्षे, आणि सगळं कॅल्क्युलेशन दिलं. तुम्ही नंतर सावकाश वाचा कशा प्रकारे, राईट. एवढे वर्षे आणि एवढे वर्षे ते हिसाब आहे सगळं. तुम्हाला परीक्षेमध्ये हा क्वेश्चन येईल, गीतेचा इतिहास लिहा, सगळे आकडे व्यवस्थित लिहायचे. मी कधी लिहिले नाही कारण मला पाठ करायची तुम्ही आता स्टुडंट रोल मध्ये तुम्हाला लिहायला गेले लाईक दॅट. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या तात्पर्याच्या एंडला जाल तर त्या तात्पर्याच्या एंडला दिसेल प्रभुपाद लिहितात, कुठे गेलं, ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवाने आपला पुत्र मनुला सांगितली, मनुने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितले, आणि बाय दॅट डिसिप्लिन लाईन परंपरेने हे आपल्यापर्यंत आलेलं आहे, राईट. मग आता एवढं सांगितल्यावरती नंतर मग भगवंत पुन्हा सांगतात दूसऱ्या श्लोक मध्ये कि इसकी जरूरत क्यों पड़ी, मैं आपको गीता क्यों बता रहा हूं, इन लोगों को तो मैंने गीता बता दी थी,
लेकिन आपको अभी गीता बताने के पीछे कारण क्या है? श्लोक नंबर 2 वाचा. अनिता टेके माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. एवं परंपरा प्राप्तं इमं राजर्षय विदुः कालने महता योगो नष्ट परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विद्वान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रेणी ते त्याच पद्धतीने जाणून घेतली. पण काळाच्या योगामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तात्पर्य या ठिकाणी बस अनुवादच. हरे कृष्णा. मग आता भगवंत बघा ना, आता भगवंतांनी काय सांगितलं, मी अर्जुन तुला काय ज्ञान देत आहे, कारण हे ज्ञान काळामध्ये लुप्त झालं. पण इंटरेस्टिंग तुम्ही बघाल किती सुंदर आहे प्रभुपादांचं विश्लेषण सुद्धा. आणि भगवंत अनुवादामध्ये म्हणताना असं म्हणत नाहीयेत, सॉरी श्लोक मध्ये, की हे ज्ञान नष्ट झालं. भगवंत काय म्हणतात, स कालेन महता योगो नष्ट परंतप. ज्ञानो नष्ट नाही म्हटलंय, स कालेन महता ज्ञानो नष्ट परंतप नाही म्हटलंय. कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? किती लोकांना कळलं की नाही कळलं? भगवंत काय म्हणतात, निवेदन माझं तुम्हाला कळलं का? हसताय म्हणजे तुम्हाला एक तर कळलं किंवा नाही कळलं? कळलं? सांगा काय कळलं नक्की सांगा. हरे कृष्ण. आवाज येते? हरे कृष्ण. आवाज बोला. हा, म्हणजे योगाबद्दल सांगितलं तुम्ही. एक्सप्लेन करायला नाही येते मला, पण तुम्ही सांगितलं ते कळलं. ओके. हा, आता त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. येस अर्थ सांगितला नाही मी अजून. ऑब्विसली अर्थ सांगितला नाहीये. येस. मग भगवंतांनी असं का म्हटलंय की स कालेन महता योगो नष्ट पर्यंत का म्हटलंय? ज्ञानो नष्ट का नाही म्हटलं? कारण आता भगवंत ज्ञान देणार आहेत ना. सूर्यदेवाला त्यांनी काय दिलं? ज्ञान दिलं होतं. मग ऍक्च्युअली भगवंतांनी असं म्हटलं पाहिजे होतं की काळाच्या योगामध्ये हे ज्ञान नष्ट झालं. प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये असं दिलेलं आहे, राईट? सॉरी, वर्ड टू वर्ड मध्ये, की काळाच्या ओघामध्ये परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान मी तुला आता देत आहे, ज्ञान तुला देत आहे. प्रभुपादांनी थोडा आणखी सिम्पल शब्द वापरला, विज्ञान. मग भगवंतांनी योग शब्द का वापरला, ज्ञानो का नाही वापरला? कारण या ज्ञानाची परिणती योगामध्ये होणार आहे. बेसिकली योग म्हणजे काय? भगवंतांशी स्वतःला कनेक्ट करणे, राईट? आपला संबंध भगवंताशी जोडणे, त्याला योग म्हणतात. मग ह्या ज्ञानाच्या माध्यमाने आपण काय PhD चे स्कॉलर होणार नाही, भक्तिशास्त्री पंडित होणार नाही, किंवा आपण डिग्री घेणार नाही. या ज्ञानाने आपण भगवंतांचे भक्त बनू, राइट? म्हणून त्यांनी काय म्हटलं भगवंतांनी, योगो नष्ट पर्यंत, ये योग नष्ट हो गया इसलिए मैं आपको वापस सिखा रहा हूं. बेसिकली भगवद गीता इज नॉट जस्ट अ थियोरेटिकल नॉलेज बुक, इट इज अ सायन्स ऑफ योगा. योगाचं विज्ञान आहे की परमेश्वराशी स्वतःला कसं कनेक्ट करायचं हे विज्ञान आहे. अँड दॅट्स वाय योगो नष्ट पर्यंत हा शब्द वापरलेला आहे, राईट? मग आता जेव्हा तुम्ही या तात्पर्यामध्ये याल, प्रभुपाद ऑफकोर्स त्या तात्पर्याला आपण थोड्या वेळात घेऊ. आहे तुम्ही सगळे माझ्यासोबत बोला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जास्त नाही, 40 मिनिट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माताजींचे पोलीस मिस्टर आहेत, कोणी जर काय केलं तर मग अरेस्ट. ओके. मग आता मी थोडा दमलो, कारण मी ऑलरेडी एक क्लास कव्हर केला 1 तासाचा. तुम्ही अजून फ्रेश असेल मला वाटते, कारण मला कसं थोडं हे होतं, असं जेव्हा कळतं ना की सॅच्युरेट झाली लोक, तेव्हा मी स्टॉप करतो. पण आय होप तुम्ही आहात अजून 10-15 मिनिटं कॅपॅसिटी आहे ना? 15 मिनिटं कॅपॅसिटी आहे अजून. ओके. मग आता इथे भगवंत काय म्हणतात की ये नॉलेज लॉस्ट हो गया. मग आता नॉलेज लॉस्ट हो गया मतलब क्या हो गया? आता तुम्ही बघा, भगवंतांनी ही भगवद्गीता सूर्यदेवाला सांगितली आणि तेव्हापासून हे ज्ञान आता एकदा सांगितली म्हणजे एकतर 2 गोष्टीच्या रूपामध्ये ज्ञान रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. एक म्हणजे हार्ड कॉपी पुस्तकाची, बरोबर आहे? आज पूर्ण भारतामध्ये भगवद्गीता आहे उपलब्ध सगळीकडे. इस्कॉनची म्हणत नाही मी, कुठली पण भगवद्गीता म्हणजे प्रिंट केलेली गीता प्रेसने किंवा दुसऱ्या पब्लिशर्सने आहे ना गीता. तो फिर भी इस्कॉन क्यों प्रचार कर रहे हैं? बोलता कि अरे गीता का ज्ञान नहीं तुम्हारे पास, मैं आके देता हूँ. इसका मतलब क्या है? कारण इस्कॉन जशी आहे तशी हे केलेली ऍज इट इज. याचा अर्थ काय आहे?
भगवंताचे शब्द भगवंतानी जशी सांगितली आहे तशी. ओके डिस्ट्रीब्युटर दिसतात माताजी. ओके करेक्ट. आता आपण याला तुमच्या याला पॉइंटला आपण जोडू. आता याचा हिस्टॉरिक रेफरन्स बघा. हिस्ट्री अशी आहे की जेव्हा भगवंतांनी सर्वात पहिले भगवद्गीता सांगितली तेव्हा तीच भगवद्गीता आज पण आहे आपल्याकडे. भगवद्गीता चेंज झाली नाहीये. जे शब्द भगवंतांनी सूर्यदेवाला अब्ज वर्षापूर्वी सांगितले तेच शब्द श्लोक आज सुद्धा आहेत. पण तरी पण भगवंत म्हणतात की ये गीता का ज्ञान नष्ट हो गया इसलिए अर्जुन मैं आपको माध्यम बना रहा हूं और आप वापस गीता दे रहा हूं. मग असं का? कारण इतिहासामध्ये दोन प्रकारे ज्ञानाला रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. एक प्रकारे एक तर काय की भारतीय जे वातावरण त्याच्यामध्ये हार्ड कॉपी पुस्तकाची कधी राहू शकत नाही. राईट. कालांतराने ते नष्ट होते. म्हणजे आता अब्ज वर्षापूर्वी सांगितलेली पहिली गीताची कॉपी असेल ती आता नाहीये आपल्याकडे. पण भगवद्गीता सेम आहे. कशी? मग दोन प्रकारचे लोक असायची किंवा याला श्वेतभूषण प्रभू एकदम सुंदर भाषेत सांगतात की देयर इज अ बुक स्क्रिप्ट अँड हार्ड स्क्रिप्ट. स्क्रिप्ट इज देअर, लिपिबद्ध केलेली. एक असते बुक स्क्रिप्ट म्हणजे पुस्तकात लिहून दिलेलं तुम्हाला की हे गीता आहे हार्ड कॉपी लो. राईट. मग आता हिस्टॉरिकली बघितलं तर आपल्या भारतीय हवामानामध्ये सूर्यदेवाच्या वेळेला सांगितलेली गीता हार्ड कॉपी आज भेटणार नाही आपल्याला, कारण ती हवामानामुळे खराब होऊन जाईल. राईट. मग त्यावेळेस अशी पद्धत होती की जे ज्ञान आहे ते त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्क्राइब्स. तुम्ही म्हणता ना ट्रान्स्क्रिप्शन वगैरे ते सेवा वगैरे असते लोकांची, ट्रान्स्क्रिप्शन स्क्राइब्स. बेसिकली देर वॉज अ सिस्टम ऑफ पाठांतर. अशी काही घराणे होते लोकांचे की त्यांच्या परंपरेमध्ये त्यांना फक्त हे सांगण्यात यायचं की आपको खाली ये शास्त्र पाठ करके रखने और रिपीट करते रहना है ना. म्हणजे बेसिकली सुरेश्वर गौरांग प्रभू हा तुम्ही आमच्यासोबत ट्रेन मध्ये बसलेला असे ऍडजस्ट होतात सगळे. बेसिकली म्हणजे वॉकिंग बुक की आता हार्ड कॉपी तर राहू शकत नाही म्हणून लोकांना पाठांतर करायला लावायचे कि आप पूरा उनका सेवा भी रहता था, आप मेमोराइज करो बुक और ये अगले जनरेशन को ऐसे पास करते जाओ. मेमोरायझेशन मेमोरायझेशन मेमोरायझेशन, पाठांतर 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 पास होत यायचं. आणि त्या प्रकारे आज आपल्याकडे गीता आहे. आता ठीक आहे प्रिंटिंग प्रेस आली आणि लोकांनी मग पुस्तकं छापायला चालू केली म्हणून आपल्याकडे पुस्तकं आहेत हार्ड कॉपीज. ही पण हार्ड कॉपी काय अशी 1000 वर्ष राहू शकत नाही. तुमची 50 वर्षामध्येच ती पुस्तकात हरिभर होऊन जातं वापरून वापरून, किंवा नुसतं ठेवलं तरी सुद्धा 100, 150, 200, 500 वर्षामध्ये ते पूर्ण झिजून जाणार काळाच्या पॉवरने. मग ही एक सिस्टम आहे की लोकांना पाठांतर करून 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 त्यांनी ठेवले आणि मग त्या लोकांनी ते ज्ञान शेवटला प्रिंटमध्ये काढलं आज. मग आता एक कॅटेगरी होती पाठांतर करणाऱ्या लोकांची, त्याला म्हणतात स्क्राइब्स. पण जी लोक पाठांतर करतात ते लोक भक्त असू शकतात अशी गॅरंटी आहे का? जे लोक पाठांतर करत होते गीतेचं किंवा गीतेचं जे प्रवचन करतात आज लोक गीता बोलून दाखवतात ते लोक भगवंताचे भक्त असू शकतात अशी गॅरंटी आहे का? आजकाल किती लोक आहेत जे गीतेचं प्रवचन करतात, मार्केटिंग करतात, पण गीतेच्या कधी कन्क्लुजन मध्ये येणारच नाही. भगवान इम्पर्सनल आहे. गीता मेरे हिसाब से खालीच माझ्या त्या टेबलावरती पुस्तक पडले पण माझे विचार कुणी लिहिले तुम्हाला माहिती आहे? माझे विचार आहेत, समाजसेवक आहेत, पण आता काय करणार. किंवा तुमच्या अजून एक आहेत ज्याचा नोटावरती फोटो असतो, त्यांनी पण लिहिलेला आहे माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ. राईट. सो दिस इज हिज एक्सपेरिमेंट, नॉट ऍज पर स्क्रिप्चर्स. तो माझा प्रयोग आहे, शास्त्रांच्या मताप्रमाणे नाहीये काय आहे ते. मग जेव्हा भगवद्गीतेचा प्रॅक्टिस एक गोष्ट असते नुसतं थेरोटिकल, म्हणून बघा हा चॅप्टर इतना रिलेव्हेंट आहे ज्ञान डेव्हलप करने के लिए. नुसतं वाचन पाठांतर करणे ही गोष्ट असते आणि त्याला जीवनामध्ये उतरवणे दुसरी गोष्ट असते. मग जर आपल्याकडे फक्त समाजामध्ये असे लोक असतील जे गीतेला पाठ करतात, मुझे सारे श्लोक मालूम है, 700 श्लोक गीते के, कंठस्थ बोल सकता हूं मैं, मुझे गीता पता है. मुझे गीता पता है क्या? कुछ भी पता नहीं मुझे गीता. ऑफकोर्स गीतेचे शब्द भगवंताचे शब्द आहेत, ते बोलल्याने शुद्धीकरण होतच. बट दॅट डझंट मीन दॅट की तुम्हाला फक्त श्लोक उच्चारण केले म्हणजे मैं सब कुछ जानता हूं. कदाचित मैं भगवान को मानता भी नहीं हूं, असं पण असतं. मैं कॉलेज में या पीएचडी करता हूं यूनिवर्सिटी में, गीता के ऊपर पीएचडी किया है मैंने, लेकिन मुझे उसका एबीसीडी मालूम नहीं है क्या है. अशा प्रकारची लोक समाजामध्ये जेव्हा असतील तेव्हा समाजामध्ये कधीच भगवद्गीता आपण म्हणू शकत नाही की आहे म्हणून. गीता गायब आहे. दॅट्स वाय भगवंत म्हणतायत ये ज्ञान नष्ट हो गया.
अभी नष्ट कैसे हो गया भाई? गीता तो है, आज भी बहुत सारी गीता है मार्केट में। भगवान म्हणतात नहीं है, क्योंकि उसको प्रैक्टिस करने वाले लोग नहीं है। प्रैक्टिस करने वाले लोग नहीं है मतलब गीता नहीं के बराबर है ना। तुम्हाला सगळ्यांना कळलं? सगळ्यांना कळलं का? हो प्रभूजी, हो कळलं. ह्या श्लोकाचा हा मेन आशय आहे, राईट. म्हणून जो शब्द अगोदर वापरला होता की देर इज अ बुक स्क्रिप्ट, पुस्तकाची लिपी असते, ऍट द सेम टाइम देर हॅज टू बी अ हार्ट स्क्रिप्ट. ती जी पुस्तकाची लिपी आहे ती आपल्या हृदयामध्ये उतरली पाहिजे. जेव्हा ते आपल्या हृदयामध्ये उतरेल तेव्हा वास्तविक गीतेचं आता आपण प्रोपगेशन करू शकतो, राईट. म्हणून प्रभुपादांनी ऍक्च्युली तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे. काय दिलं तात्पर्यावरती? प्रभुपाद सांगतात, पुढे गेलं दुसरा श्लोक, की स्पेशली पहिले भगवद्गीता कोणा करताय? राजर्षण करताय. कारण त्याचा नागरिकांवरती राज्य करण्याकरता त्यांना ते रूल करण्याकरता जरुरी ज्ञान आहे, राईट. आणि मग प्रभुपाद पुढे लिहितात, निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेचा अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही त्याचा लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारची भाष्यांची ते रचना करतील, राईट. जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला तेव्हा गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना करण्याची गरज निर्माण झाली. मग आज पण गीतेचे दुरुपयोग करणारे लोक आहेत ना, राईट, आहेत ना. म्हणजे आता तुम्हाला सांगतो 1700 म्हणजे चंद्रशेखरचा रेकॉर्ड दिलेला आहे तो, 1785 पासून आतापर्यंत गीतेची जवळजवळ 1000 कमेंट्रीज तयार झालेल्या, 1000 कमेंट्रीज मार्केटमध्ये 1785 पासून. आणि आपल्या देशामध्ये दोन फार मोठे पॉप्युलर व्यक्ती आहेत, तुम्ही त्यांना जाणता. एकाने म्हटलं की गीतेतनं अहिंसा आहे, एकाने म्हटलं गीतेतनं हिंसा निघते बाहेर. नाव तुम्ही कॅच करून घ्या. एक जण म्हटले गीतेचा निर्णय काय आहे? अहिंसा. एक जण म्हटलं नाही हिंसा. मग आता कौन सही कौन गलत है? ऐसे अगर आप समझेंगे गीता तो कभी समझ में नहीं आएगा. ऑल ग्लोरियस टू देम, दे आर ऑल ग्लोरियस लीडर्स. बट गीता गीता आहे ना, स्पिरिच्युअल बुक आहे ते. स्पिरिच्युअल बुकला आपण स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी कडनं समजून घ्यायचं असतं. जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत ते ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. वी सॅल्यूट देम, वी रिस्पेक्ट देम, वी ऑनर देम. म्हणून आणि इनफॅक्ट एक त्याला काय नाव आहे, मायनर म्हणून एक आहे, म्हणजे वेस्टर्न अकॅडमिक स्कॉलर होता. त्याने काय केलं ना, त्याला वाटलं की अभी अगर 1000 कमेंट्री उतना तो मैं पढ़ नहीं पाऊंगा, चलो 108 प्रोमिनेंट कमेंट्रीज एक साथ करता हूँ गीता के. त्यांनी गीतेच्या 108 कमेंट्रीज एकत्र केल्या. त्याला वाटलं की मैं 108 कमेंट्री पढ़ने के बाद गीता का कंक्लूजन समझ जाऊंगा. नंतर तो म्हणतो मैं तो पूरी तरह कंफ्यूज ही हो गया, कुछ समझ में नहीं आ रहा गीता का कंक्लूजन क्या है. म्हणून प्रभुपाद तात्पर्य लिहित आहेत की अशा प्रकारे तथाकथित स्वतःच्या लहरीनुसार मतानुसार जे लोक गीता लिहितात ते लोक कधीच गीतेला ऍज इट इज, जसं तुम्ही सांगितलं ना अनिता माताजी, की गीतेला ते जसे तसे देत नाहीयेत. म्हणून आज गीता काय आहे मार्केटमधनं. तो ऍक्च्युअली इम्पॉर्टंट काय आहे, हार्ड स्क्रिप्ट ज्यादा इम्पॉर्टंट आहे बुक स्क्रिप्ट. बुक स्क्रिप्ट तो इम्पॉर्टंट आहे, आपल्याकडे हार्ड कॉपी असणं जरुरी आहे गीतेचं, पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की ते आपण हृदयामध्ये उतरवलेलं आहे का. आणि अशी लोक समाजामध्ये आहेत का ज्यांनी गीतेला आपल्या जीवनामध्ये उतरवलेलं आहे. आणि अशा लोकांच्या उपस्थितीमुळेच परंपरा कायम राहते, नाहीतर परंपरा अखंडित होऊन जाते गीतेची. आणि मग जेव्हा अशी परंपरा अखंडित होते तेव्हा भगवंतांना अवतार घ्यायची गरज पडते, त्यांना आपल्या आचार्यांना पाठवायची गरज पडते. आणि अशा प्रकारे इस्कॉनची संस्थेची स्थापना होते आणि मग प्रचार होतो कृष्ण भावनेचा जगभर, राईट. काही इस्कॉनच्या येण्या अगोदर काय गीता नव्हत्या का मार्केटमध्ये? होत्या ना. किती लोक डिवोटी बनले? एक सुद्धा नाही बनले, एक. आणि प्रभुपादाने जेव्हा ती भगवद्गीता ऍज इट इज प्रेझेंट केली तेव्हा किती आज हजारो करोड लोक बनले. कोणी तुम्ही म्हणाल की इतने सारे डिवोटी किधर बने? अरे नहीं बने, लेकिन एटलीस्ट उनको एक प्रामाणिक गीता का रेफरेंस तो देखने को मिल रहा है, फेवरेबल तो हो रहे वो लोग, राईट. सो लाईक दॅट हे त्याचं महत्व आहे. म्हणून प्रभुपादांनी पूर्ण तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे की आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेला अनुसरून. भारतामध्ये मराठीमध्ये कितीतरी गीता आहेत ना, मराठीमध्ये पण कितीतरी लोकांच्या गीता लिहिलेल्या आहेत. याची गीता, त्याची गीता, अशी गीता, तशी गीता. जो कोणी स्वतःला गीतेचा लेखकच समजतो त्याला माहित नाही कृष्ण कोण आहेत, अर्जुन कोण आहे, पण आपल्याला लिहायचं. कारण गीते, आणि कसं आहे ना की कारण गीता पॉप्युलर आहे, गीतेला लोक ऐकतील आणि गीतेच्या माध्यमातून आपली मतं सांगायची की ऐसा है गीता का उद्देश, इसलिए अहिंसा करो. ये गीता का उद्देश ऐसा है, इसलिए हिंसा करो. गीता ना हिंसा के बारे में बोलती है ना हिंसा के बारे में. गीता बोलती है जहां जरूरत है हिंसा वहां हिंसा करो,
जहा अहिंसा की जरूरत आहे वहा अहिंसा बनू. गीतेमध्ये सगळं सांगितलंय ना, बरोबर का नाही? सो लाईक दॅट. मग प्रभुपाद पुढे म्हणतात, 1-2 मिनिटात आपण कंक्लूड करूया. पुढे प्रभुपाद लिहितात, विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित, प्रभुपादांनी पंडित शब्द वापरलाय, जरी श्रीकृष्णाच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करत असतील तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे. कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो, ते केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. लाइक दैट. लोक काय करतात, गीते के माध्यम से अपने विचार प्रकट करेंगे और अपने खुद को पॉपुलर करना चाहते हैं, पैसा कमाना चाहते हैं, लेकिन भगवान की जरूरत नहीं है. भगवान है वो कोई इम्पर्सनल ज्योति है. गीता का ये उद्देश्य मैं बता रहा हूं ना आप. आणि म्हणून अशा प्रकारच्या गीतेचा अभ्यास केल्याने आपल्याला, आणि म्हणून लास्ट बघा प्रभुपाद लिहितात, गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची अत्यंत गरज असल्याकारणे या ठिकाणी ही अत्यंतिक गरज भागवण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे. पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्यय आहे. लाईक दॅट. मग आपण याला पुढे नेक्स्ट टाइम बघू, किंवा आता क्वालिफिकेशन काय आहे अशा गीतेला समजण्याकरता. मग त्या 3ऱ्या श्लोकामध्ये क्वालिफिकेशन दिलेली आहे, आणि त्यानंतर मग अर्जुन प्रश्न विचारेल आणि मी गीता पुढे कंटिन्यू होईल. लाईक दॅट. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर 1 मिनिटात विचारा, नसेल प्रश्न तर नित्यानंद त्रयोदशी की जय. सगळ्यांना नित्यानंद त्रयोदशीच्या शुभेच्छा. हरे कृष्ण. बोला माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. आता माईक म्यूट करा, सॉरी अनम्यूट करा, मग आवाज येईल तुमचा. माईक अनम्यूट करा. बोला. आवाज येतोय? हो येतोय. बोला. हरे कृष्ण. हा बोला ना, बोला. हरे कृष्ण. येतोय माताजी, बोला बोला. येतोय माताजी, बोला. हरे कृष्ण. माताजी आवाज हो येतोय, बोला ना. हा प्रभूजी. आता जसं आपण सगळे जयंती किंवा असे उत्सव सेलिब्रेट करतो, म्हणजे राधाराणी आहेत, रामजी आहेत असे, तर प्रत्येक वेळेला म्हणजे आपण त्यांचं महत्व, त्यांचं इम्पॉर्टन्स माहित पडतं आपल्याला, म्हणजे त्यांच्याबद्दल भक्ती वाढते, सगळं त्यांच्या लीला करतात. तर मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की आपण स्मरण करतो ना भगवंताचं, ते कन्फ्युजन होतं, गोपीनाथचं करायचं, विठ्ठल भगवंताचं करायचं, कारण की सगळे महत्वाचे सगळे एकच आहे. तर ते मला म्हणजे आता नित्यानंद प्रभू आपले म्हणजे असं आपण गुरु म्हणून स्वीकार करतो, परमभक्त म्हणून स्वीकार करतो. हरे कृष्ण. आवाज येतो? हो येतोय. मी ऐकलं तुमचा प्रश्न, मला कळलं तुमचा प्रश्न काय आहे, तुम्हाला उत्तर सांगतो आता मी. कन्फ्युजन होतं प्रभूजी. आता नित्यानंद प्रभूजी तर नित्यानंद प्रभूजींचं स्मरण करतो, त्यांचं सगळं म्हणजे भजन ऐकतो, असं मग महाप्रभूंचं बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन कशाला कन्फ्युजन? आता समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण, आता समजा सगळ्यांच्या माईक पहिले म्यूट करू द्या, भांडी गुंडी घासायला वगैरे चालू होतं त्या लोक. आता तुम्ही मला सांगा, आज जर बर्थडे आहे मधुसूदन प्रिया माताजींचा फॉर एक्झाम्पल, लगेच घाबरल्या त्या, त्यांचा बर्थडे आहे तर त्यांना आपण गुणगान करणार ना आज, की मला करणार? तुम्ही म्हणणार आज बर्थडे आहे मधुसूदन प्रिया माताजींचा, आज आपण कोविड वायकोळे प्रभू यांना हार घालूया, कसं वाटेल? किंवा ज्या दिवशी कोविड वायकोळे प्रभू यांचा बर्थडे आहे आणि तुम्ही म्हणाल की चला आता आज आपण हार वसंत देशमुख प्रभूंना घालूया, अरे ज्याचा ज्या दिवशी दिवस असेल त्या दिवशी त्याला ग्लोरिफाय करणार ना. आणि तो व्यक्ती त्या दिवसाचं महत्वाचं नाही बोलत आहे मी, पण तसं आता मी म्हणजे सगळेजण आपल्या याच्यामध्ये परफेक्ट आहेत सगळेजण, म्हणजे सगळे हे आहेत, सगळे एकच भगवंताचे अवतार आहेत सगळे. कुछ नहीं क्यों कर रहे? मला कन्फ्युजन होतं की अरे मी राधाराणीचं स्मरण करू द्या असं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडस हे वाटतं मला. तो अभी राधा रानी अच्छी है तो राधा रानी किससे अच्छे कृष्ण कैसे हो गए? कभी कभी कृष्ण अच्छे हो जाते हैं, कभी राधा रानी अच्छी, कभी बोलते हैं कि कृष्ण का शरण लो सब कुछ मिल जाएगा, कभी कहते हैं कि नित्यानंद प्रभु का शरण लो सब कुछ मिल जाएगा. भाई किसका शरण ले हम लोग? सबका लेना है, सबका लेना है. आपल्याला सगळ्यांचं शरण घ्यायचंय, ज्याची कृपा भेटेल त्याची. तर कधी कधी काही लोक, आता समजा उद्या नित्यानंद प्रभू अल्टिमेटली मर्सीफुल असतील, ते नेहमी असतात, पण उद्या
मोर देन. जसं तुमचा बर्थडे असतो ना कधी, तर तुम्ही काय करता, आज जो आएगा उसको जो घर में सब संपत्ति देके लूट जाऊंगा मैं. जो घर में टीव्ही, मोबाईल, नए कपडे, ज्वेलरी, बघा तुम्ही काय काय तुम्हाला द्यायचं ते. खुश है ना उस दिन. उसी प्रकार सारे अवतार उसका प्रिन्सिपल मला जे कळतं त्या सांगतोय सामान्य माणसाच्या भाषेमध्ये, ज्याची कृपा भेटेल त्याची घ्या बाबा. सगळेच महान, आपल्याकडे सगळेच महान आहेत. आणि कसं आहे ना की एक ठिकाणी महाराज सांगतात की आप ऐसा क्यों बोलते हैं, आज ये ग्रेट है. जसं आपण कधी कुठल्या धामात जातो ना, हम बोलते अयोध्या धाम से कोई ग्रेट धाम है ही नहीं. अयोध्या में जाकर बोलते हैं. वृंदावन जाते बोलते हैं वृंदावन से कोई बढ़िया धाम है ही नहीं. इसका मतलब क्या है यार, अयोध्या ग्रेट था, उधर बोले आप इधर. वो उस धाम में आप उस स्थान में, तो फिर उस स्थान का महत्व उस समय उसका महत्व है. वृंदावन में आएगा वृंदावन का महत्व गया. ऐसे सब धाम महत्वपूर्ण है. म्हणून तुम्हाला असं कन्फ्युजन असेल तर सिंपल घ्या कैलकुलेशन की हमको सबकी कृपा का जरूरत है. चाहे वो नित्यानंद प्रभु हो, गौरांग महाप्रभु हो, राधा रानी हो, कृष्ण हो, या कोई भी भक्ति शास्त्री वाला यहाँ पे स्टूडेंट हो, हर इसलिए सब ग्रेट है. ऑफकोर्स भगवंत सुप्रीमली ग्रेट आहेत, भक्त त्याच्या खाली ग्रेट आहेत, आचार्य त्याच्या खाली आपण आहोत. आपण ग्रेट नाही, पण दुसरे आपल्याकरता ग्रेट आहेत. राईट. सगळ्यांची कृपा घ्या, जे भेटेल तिथे घ्या. भिकाऱ्याला काय आहे, थाळी घेऊन उभा येतो, त्यात कोणी 10 रुपये टाकले तर तुम्ही नाही थोडी म्हणता, कोणी 100 रुपये टाकले तुम्ही नाही थोडी म्हणता, कोणी 1 रुपया टाकला तुम्ही नाही म्हणता 1 रुपया तुम ग्रेट नहीं है. 100 रुपये डालो, नहीं 1 रुपया ले लो ना भाई, दे रहे ना वो, क्या प्रॉब्लम है, मिल रहा है ना कुछ ना कुछ. जहां से मिलेगा वहां से कृपा लो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. माताजीने पुन्हा मूड सेट करून टाकला नित्यानंद ऋषीचा. बोला 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 कल्पना. हरे कृष्ण प्रभू. बोला प्रभूजी. क्वेश्चन होता की ज्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाला विस्तारित रूप दाखवलं होतं, तर अर्जुनाला नंतर विसर का बरं पाडलं होतं विस्तारित रूप दाखवल्यानंतर? विस्तारित रूप म्हणजे विश्वरूप. विराट रूप भगवंतांचं दाखवलं होतं ना अर्जुनाला युद्धाच्या वेळेस, आणि नंतर त्याला विसर पडला. नाही म्हणजे अर्जुनाला नंतर विसर पाडून टाकलं होतं भगवंतांनी. अच्छा, असं जर बघायला गेलं तर आपण ह्या अध्यायामध्ये जाऊन आपण तुम्हाला दिसेल पुढे अर्जुन आता नेक्स्ट 4थ्या श्लोकात प्रश्न विचारेल. कारण भगवंत काय म्हटलं की अर्जुन मैं और आप एक साथ थे जब मैंने गीता सूर्यदेव को सुनाई थी. कळलं का तुम्हाला? म्हणजे अर्जुनाने गीता ऐकली होती ऑलरेडी, त्याच्यामुळे विसरला तो. आता का विसरला? कारण अर्जुन हा जीव तत्व आहे आणि आपण कोण, भगवंत कोण आहेत? विष्णू तत्व आहेत. भगवंत कधी विसरत नाहीत, जीवात्मा विसरतो. आणि त्याहूनही अर्जुन ऑफकोर्स नित्य सिद्ध आहे तो, पण कधी कधी त्याला आठवण पण असेल, पण भगवंतांच्या योजनेने तो विसरतो. राईट. भगवंतांच्या म्हणजे भगवंतांची काहीतरी योजना असते की तो विसरून जातो आणि मग तो प्रश्न विचारतो भगवान कैसे आहे हे काम करत खूप परेशानी करताय. त्याला माहिती सगळं उत्तर काय आहे, सगळं माहिती त्याला, पण तो आपल्या करता विसरतो आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून भगवंत मग गीता सांगतात. लाईक दॅट. सगळे भक्त असेच आहेत पूर्ण भागवत मध्ये सुद्धा. तुम्हाला काय वाटतं परीक्षित महाराजांना माहित नव्हतं का मृत्यू के समय में क्या करना है? ज्याला जन्माच्या वेळेला माहित होतं, भगवंतांना बघितलं होतं, ज्याने जीवनभर भक्ती केली होती, त्याला माहित नसेल का कि मृत्यू के समय में क्या करना है? लेकिन फिर भी पूछते हैं क्या करना है, माध्यम बना रहे भगवान उसको. त्याला माहित, परीक्षेतला माहित नव्हतं का की मेलेला सर्प मी जर याच्या खांद्यावर टाकला ऋषीच्या तर अपराध आहे, माहित नव्हतं का? माहिती होतं, पण भगवंतांनी त्यांच्याकडनं करून घेतलं ते का? कारण भागवतला उदय करायचा होता. लाईक दॅट. तर उद्या समजा तुम्ही विसरला तर असं नका म्हणू की भगवान ने बुला दिया मेरे को. वो हमारे बारे में नहीं होता है, वो ये नित्य सिद्ध के बारे में होता है. नित्य सिद्ध को भगवान माध्यम बनाते हैं, हमको भी बनाते हैं माध्यम, लेकिन हमारे लेवल पे छोटे छोटे छोटे. इतना महान लेवल. लाईक दॅट. हरे कृष्ण. ठीक आहे, मग उद्या चांगल्या प्रकारे सेवा करा, चॅन्टिंग करा, सगळ्यांनी आशीर्वाद ठेवा, माझ्यावरती ब्लेसिंग्स द्या की अशा प्रकारे मी सेवा करत आहे तुमच्या सगळ्यांची. आणि मग कधी योग आला तर आपण यात्रेला पण जाऊ. हरे कृष्ण. नित्यानंद त्रयोदशी की जय. वाचा प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी.
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. कृष्ण